पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीप वळसे पाटीलजी, त्याचप्रमाणे आपल्या पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव आढळरावजी पाटील, महाराष्ट्र विधानसभाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, चेतन तुपेजी, तसेच महिलांच्या आपल्या अध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले, आपले अध्यक्ष सुनील टिंगरेजी, तसेच सुभाष जगतापजी, सुरेश गुलेजी, प्रदीप देशमुखजी, बाकी कोणाचे राहील अनेक सगळे मान्यवर जे उपस्थित आहे, सर्वांचा इथे आणि तुम्ही उपस्थित झालेले सर्व माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणेचे आणि जिल्ह्यातून आलेले सर्व माझे बंधू भगिनी तरुण मित्रांनो, आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि या शुभ दिवसाच्या निमित्त आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक इथे अभिनंदन करू इच्छितो। या देशाला स्वातंत्र्य मिळाला, खूप कष्ट करावं लागलं, खूप त्याग बलिदान झाले, त्यामध्ये पुणेची पण फार मोठी भूमिका राहिलेली आहे, महाराष्ट्राची मोठी भूमिका राहिली आहे। आणि आज जेव्हा देश 2025 मध्ये आज आपण चालून राहिलो, अनेक विकासाची आणि प्रगतीचे आपल्याला चिन्ह सुद्धा दिसायला मिळत आहे। सोबत देशाच्या समोर मोठे संकट आहे, मोठे आव्हान आहे, हे सुद्धा आपण मागील 2-4 महिन्यामध्ये पहलगामची घटनानंतर आपण बघितलं। ज्या पद्धतीने देशावर एवढा मोठा संकट आला होता आणि आपल्या सरकारने, आपल्या नेतृत्वाने, देशाच्या पंतप्रधानांनी ज्या हिमतीनं, ज्या इच्छाशक्तीनं या देशाच्या रक्षण करण्याचं काम केलं, आपल्या दुश्मनाचा मुकाबला करण्याचं काम केलं, हे अतिशय आपल्या देशासाठी गौरवाचा हा एक साहसिक काम आहे। त्याला मी अभिनंदन करू इच्छितो। आणि सोबत अनेक लोक, ज्या लोकांच्या जे या पराक्रमासाठी जे काय त्यांचा योगदान होता, आता काही माजी सैनिक इथे आपल्याला भेटले, त्यांनी आमचा सन्मान केला, सगळ्यांचा मी मनपूर्वक कौतुक करू इच्छितो। मित्रांनो, आज हा पुण्याचा ऑफिस हा अतिशय माझ्या मते हा एक चांगलं काम अजितदादांनी, पार्थ पवारांनी हे करून दाखवलं आहे। कारण पुणे आपल्या पक्षाच्या हिशोबाने हा आपला बालेकिल्ला आहे। पुणे जिल्हा म्हणा, पुण्याच्या आजूबाजूचे सगळे जिल्हे म्हणा, पश्चिम महाराष्ट्र म्हणा, लागून मराठवाड्याचे काही जिल्हे म्हणा, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे म्हणा, हे सगळं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बेस आहे, आधारस्तंभ आहे। आणि इथे आपल्याला चांगलं आपला यश मिळवणं हे अतिशय महत्त्वाची बाब आहे। आपल्या नेतृत्वासाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाची बाब आहे। नाहीतर काय म्हणेल आपला हिंदीमध्ये म्हणा, दिया तले अंधेरा, दादा पुणे के, बारामतीचे, या जिल्ह्याचे, आणि इथे जर आपण पुणे शहरामध्ये जर योग्य रीतीने आपला शक्ती प्रदर्शन नाही करू शकलो तर हेच म्हणावं लागेल की दिया तले अंधेरा आहे। एक काळ असा होता की या पुणे शहरामध्ये आपण अतिशय चांगलं आपला प्रदर्शन होता, अनेक नगरसेवक आपले निवडून यायचे,
तुम्ही सगळे लोक महापौर अनेक लोक होऊन गेले। हे केव्हा शक्य झाला, जेव्हा दादानी त्यावेळीच पुणे शहरामध्ये लक्ष घातला होता। मोठे साहेबही होते आपल्या बरोबर त्यावेळीची, पण मी तुम्हाला गोष्ट सांगतो की पुणे शहरामध्ये फार काही आपण लक्ष घातलं नव्हतं, पण दादानी पिंपरी चिंचवड असो पुणे शहरामध्ये बारकीनं लक्ष घातल्यानंतर आपल्या शहरामध्ये पक्षाचा विकास झाला होता तेव्हाही आणि आजही। पण आता आपण वेगळं झाल्यानंतर 2.5 वर्ष झाले। या 2.5 वर्षामध्ये काय इलेक्शन एकही आपण स्थानिक स्वराज्य आपण लढवलेलं नाही। लोकसभेच्या आता सुनील तटकरेंजींनी सांगितलं एक वेगळंच वातावरण होता आपल्याला, म्हणजे काय लोकांना अंदाजच लागला नाही की अंडर करंट काय आहे। आणि त्याचं कारणही आता त्यांनी सांगितलं की लोक दिशाभूल झाले, संविधान बदलणार, संविधानच्या मुळे आमच्या आरक्षण चाललं जाणार, आज SC STचे आरक्षण जाईल तर उद्या OBCच्या पण जाऊ शकते। अनेक एक गैरसमज देशामध्ये निर्माण झाली, पण विधानसभेमध्ये ही सगळं दुरुस्ती करण्यात आली। विधानसभेमध्ये महिलांचा फार मोठा योगदान आहे। आमच्या लाडकी बहिणींना खरोखर या महाराष्ट्राचं वातावरण बदलून टाकलं आणि तिथे समाज कोणी बघितला नाही, कुठला जाती धर्म नाही बघितला। लोकांनी एक आमचा दादा अजित दादा पक्का वादाच्या पक्का अजित दादा याच्यावर विश्वास ठेवून, आणि जसं सुनील भाऊनी सांगितलं हे सरकारची योजना जरूर होती, पण ते आमच्या दादा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिटकली। लोकांना वाटलं की नाही हा खरोखर ही योजना दादानी दिली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे। आणि आज 1 वर्ष होऊन गेला, ती योजना बंद कधी पडणार हे इतका प्रचार झाला होता। आज तुम्हा सगळ्या लोकांना माहित आहे की या रक्षाबंधन याची ओवाळणी सुद्धा 2 महिन्याची आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये एक मुस्त जमा झाली। आणि त्यामुळे एक काम करणारा नेता, काम करणारा पक्ष याची ओळख आपली आहे आणि या ओळखला आपल्याला कायम ठेवायचं आहे, टिकवायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल। एक गोष्ट आणि एक खंत सुनील भाऊ तुम्हालाही मान्य करावं लागेल, आज आपल्यामुळे नाही, पण राष्ट्रवादी जेव्हापासून आपण तयार केली आपला फार शहरी भागामध्ये लक्ष राहिला नाही। आणि आपण जरूर ग्रामीण भागाचे शेतकऱ्यांचे अनेक लोकांचे जे दलित मागे जे आदिवासी सगळ्यांच्यावर आपण लक्ष घातलं, पण शहरामध्ये जे मोठी वसाहत एवढा मोठा शहरीकरण आज कोट्यावधी माणसं या महाराष्ट्राचे शहरामध्ये राहायला लागले, त्याचा आपण त्यांचे वेगळे प्रश्न आहे त्याच्यावर फार लक्ष घातला नाही। मुंबई शहरामध्ये आज आपण बघा, आज पुण्याच्या तुम्ही आता सांगत होते किती पुण्याचा विस्तार झाला, शहरीकरण झाला। आज पुणे म्हणजे मिनी इंडिया आहे। मी अनेक लोकांना मी वारंवार सांगतो की जसं आज बेंगलोरची एक ओळख IT सिटी म्हणून आहे, तुम्हाला माहित नसेल, मी गॅरंटीड सांगतो बेंगलोर पेक्षा IT जास्त पुण्यामध्ये आहे। ITची सुरुवात या देशामध्ये पुण्यामधून सुरू झाली, TCSच्या माध्यमातून सुरू झाली। बाकी लोकांना वाटते की बेंगलोर आहे, जरूर बेंगलोरमध्ये खूप विकास झाला, पण पुणे त्याच्यामध्ये मागे नाही। आज शिक्षण नगरी म्हणून, शिक्षणाची राजधानी म्हणून या देशामध्ये पुण्याची ओळख झाली आहे। आणि पण एक गोष्ट नक्की आहे की जितका पुण्याचा विस्तार झाला, पुण्याचा शहरीकरण झाला, आजूबाजूचे गाव खेड्याचे सगळे, म्हणजे मला असं वाटते एकही असा जिल्हा नसेल की आजूबाजूच्या 4-5 जिल्ह्यामध्ये ज्यांच्या एक तरी कुटुंबाचा माणूस पुण्यामध्ये राहायला आला नाही। आणि त्यामुळे प्रॉब्लेमही वाढले। आता विमानाच्या तुम्ही म्हटले, मी बोलणार नव्हतो पण आता आठवण आली मला की या पुण्याच्या विमानतळाचा पहिला जे आपण आधुनिकीकरण केला माझ्या काळात केला। आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा जी आज पुण्यामधून सुरू आहे
ते आपल्या काळातली आमच्या हस्ते ते आपण सुरू केली होती. आणि म्हणून आज पुण्यामध्ये जसं अनेक कामाचा तुम्ही उल्लेख केला, दादांनी काय काम केले, राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोणते काम झाले, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. शेवटी आपण हे सगळे कामं आपण करून दाखवलेले आहे. या कामाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवला पाहिजे. आज आपण कुठेतरी कमी पडतो, काम खूप करतो. दादाचा तुम्ही आता उल्लेख केला, 6 वाजता पहाटे लोक झोपतात तेव्हा दादा कामाला लागतात, ते खरी गोष्ट आहे. पण लोक झोपतच राहिले तर आपलं काम बघणार कोण, हे पण महत्वाचं आहे. आपल्याला ही प्रसिद्धी आपल्याला करावं लागेल. भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आज आपण युतीमध्ये आहोत. भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य काय राहिलेलं आहे एवढ्या वर्ष, अख्खा म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये, मी माझ्या गोंदिया शेवटचा जिल्हा आहे तिथून मी बघतो की त्यांच्या कार्यकर्ता इलेक्शन आला कोणाची वाट बघत नाही. घरामध्ये मागच्या इलेक्शनचा झेंडा सुद्धा ते ठेवून वाढून ठेवतात साहेब. ते त्यांचे गमछे सगळे त्यांच्याकडे जुन्या इलेक्शनचे स्टॉकमध्ये काढतात, स्वतःच्या मोटरसायकलमध्ये बसतात आणि कामाला लागतात. ही RSSची त्यांची ट्रेनिंग आहे. ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीनं आपण काम करत आलो, पण शेवटी शेवटच्या मत आपल्या मतपेटीमध्ये कार्यकर्ता जर तुम्हाला आणून दाखवतो, ते काही कार्यकर्त्याशिवाय कधी होत नाही. आता एवढं आता वाजागाजानी राहुल गांधी हे सगळे SIR तुम्ही वाचत असाल. SIR आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा मोठा एक त्यांचा कट आहे. तुम्ही बघत आहात की महाराष्ट्रामध्ये एवढे मतं वाढले. आता तुम्ही लोक मला सांगा, प्रत्यक्ष कार्यकर्ता जे बूथवर उभे राहणारे तुमच्यापैकी अनेक आहे. महाराष्ट्रामध्ये एका बूथामध्ये आमचाही कार्यकर्ता असतो, काँग्रेसचाही असतो, भाजपचाही असतो, जे कोणी पक्ष आहे, आणि चिकाटीनं एक एक मताची मोजणी करतो. एकही मत असा चुकीचा मत कोणाला टाकू देत नाही. हे खरं आहे की नाही? मग हे मत वाढले, खोटे मत टाकले, हे कसं शक्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये? हे बाबा आत आम्ही थांब बाबा, आणि म्हणून हे बदनामी आता SIR करून चालली आहे. हे समजलं पाहिजे आपण. हे आता बिहारमध्ये मी का बोलतोय, हे सगळे विषय आता इलेक्शन तुम्हाला आता 2-4 महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही सामोर जाणार, लोक विचारतील तुम्हाला काय बोगस मत तुम्ही तयार केले का, काय तुम्हाला आम्हाला कसा भरोसा करायचा वगैरे वगैरे सगळं होणार आहे. त्यावेळीस तुम्हालाही समजलं पाहिजे की कोणता मत. आता विधानसभेमध्ये एकही मत चुकीचा कोणाचा वाढला की कोणाचा टाकला. शिवाजीराव, आपण इलेक्शन लढतो, आपला कार्यकर्ता एक एक बूथवर मार्किंग करून ठेवतो. एक एक माणसाची त्यांची ओळख असते. 1000-800 मताचं काही फार मोठा काही काम नाही आहे आपल्या कार्यकर्त्यांच्यासाठी. त्यांना प्रत्येक घराचं माहीत असते. आणि त्यामुळे हे सगळं जे काही आहे अपप्रचार आहे. एक गोबेल्सची जे थिअरी आहे ना, एक खोटा 100 वेळा लोकांना सांगून हे पटवून द्यायचा की नाही असंच असेल, हा आता देशामध्ये चालला आहे. आज कोणाकडे मुद्दे नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्याचा उत्तर द्यावा लागणार आहे. आता सुनील भाऊ तुम्ही म्हटलं हे खरं आहे, हे सगळ्या लोकांचे 2-3 इलेक्शन होऊन गेले, लोक थकले आहेत. अजूनही लोकांना भरोसा नाही की इलेक्शन होईल का नाही. 3 इलेक्शनचे खर्च होऊन गेलेले आहेत मागच्या 3-4 वर्षामध्ये. बरोबर आहे की नाही? किती आता दिवाळी गेली, किती गणपती गेले, किती दुर्गा माता, किती जयंत्या, किती काय काय गेले. देऊन थकले लोक. आता नाही तसं कामाच्यामुळे तसं नाही गेले, देऊन थकता असून गेले लोक सांगतात ना. आणि म्हणून आता यावेळी खात्री समजा सुप्रीम कोर्टचा निकाल लागलेला आहे. ज्या कारणाने जे थांबला होता 3-4 वर्ष, ते कारण तसंच राहिला. फक्त आता इलेक्शनचा रस्ता मोकळा झाला. बाकी काही अजून निकाल नाही लागला ओबीसीचा, तसं पेंडिंगच ठेवला आहे.
म्हणून आपल्याला आता यावेळी पक्का आहे असं समजून आता कामाला लागायचं आहे. आता पुणे शहरामध्ये की कुठेही आता सुनील भाऊनी सांगितलं आपण युतीमध्ये आहोत. आपण भारतीय जनता पार्टी NDAचे घटक म्हणून काम करतोय आणि हे योग्य निर्णय दादानी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवून घेतलेला आहे. देशाची वाटचाल पाहता, देशाची प्रगतीची दिशा पाहतात आणि उद्या महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेमध्ये असून आपण लोकांची मदत करू शकतो, विकास करू शकतो, हे हेतू लक्षात ठेवून आपण निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे आज आपण युतीमध्ये आहो, केंद्रामध्ये आहो, राज्यामध्ये आहो. आता लोकांना वाटते की स्थानिक स्तरावर काय होईल. मला पुढच्या काय होईल एक्झॅक्टली माहीत नाही, पण एक मला असा स्वतःला वाटते सुनील भाऊ की आपल्या कार्यकर्त्यांना जिथे संधी एखादाच मिळू शकते, प्रत्येकांना आमदार नाही होता येईल, प्रत्येकांना काही खासदार होता येत नाही, पण इथे जिथे जिथे ज्यांना इच्छा असेल, शक्य असेल तिथे युती करावी. शक्य नसेल तिथे आपण फ्रेंडली लढावी, आपण आपल्या पद्धतीनं लढावा. इलेक्शनच्या नंतरही आपण बसून एकी करू शकतो. हे परिस्थिती कुठे ना कुठे निर्माण होणार आहे. कारण ते वरच्या लोकांची समजुती घालणं फार सोपं आहे. खालच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा त्यांची इच्छा दाबून त्यांच्या इच्छाच्या विरोधात जाऊन, नाहीतर आपले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षामध्ये चाललेच आहे, हे पण समजा. हे खरी गोष्ट आहे. आणि म्हणून जिथे जिथे शक्य आहे, मुंबई शहरामध्ये एखादा वेळा फार जिथे मोठे मतदारसंघ आहे तिथे एखादा वेळा जमलं तरी करा. पुण्यामध्ये जर जमलं तर जरूर करा. जिथे जिथे शक्य आहे हे आपण परिस्थितीवश आपण तिथे निर्णय करावा. कारण आज एक निर्णय सगळीकडे लागू आपण करणं हे काही सोपं काम नाही आहे. म्हणून मित्रांनो, आपण इथे पुण्यामध्ये किती वॉर्ड आहे, आता 4चे वॉर्ड आहे ना, 4चा ग्रुप आहे, 162 नगरसेवक आहे. आणि आता 162 नगरसेवकसाठी माझ्या मते आपण सगळ्या ठिकाणसाठी तयारी केली पाहिजे. सगळ्या ठिकाणसाठी जिथे आपल्याला कुठे कमी जास्त वाटत असेल, कोणा दुसऱ्यांच्या बरोबर आपल्याला काही मैत्री करता आली, त्याचाही विचार करून ठेवा. पण आज आपण आपल्या पक्षाचा एक कॅडर, कारण प्रत्येक ठिकाणी जर आपण लढवलं तरच आपला कॅडर उभा होणार आहे. आपण प्रत्येक पक्षांना आपला म्हणजे व्याप वाढवण्याचे अधिकार आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये असूनही आपण आपला पक्षाला काही वाढवायचा नाही असं थोडी आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे, त्या वेगळी परिस्थिती पाहून तिथे निर्णय करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे सुनील भाऊ. अधिक आज या पुण्यामध्ये एवढा सुंदर वास्तूमध्ये आपला आज प्रवेश होत आहे. खरोखर शहरामध्ये लोकांना सर्व्हिस ओरिएंटेड जर आपण काम केलं सुनील भाऊ, आपण सर्व्हिस ओरिएंटेड, कारण कसं आहे लोकांचे गावाचे प्रश्न आणि इकडचे वेगळे आहे, तर त्या सर्व्हिस ओरिएंटेड जर आपण तत्काळ काही लोकांना मदत करू शकलो, त्यांचे प्रॉब्लेम सोडू शकलो, कोणाच्या बाकीच्या काही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं काम असते, जास्त काम तेच राहणार तुमच्याकडे, ते सगळे काम जर आपण व्यवस्थित, आणि दादा इथे सुदैवानं पालकमंत्री आहे, त्यांच्याबरोबर बसून तुम्ही सर्व अधिकाऱ्यांची बैठक आणि एक लिस्ट तयार करा. 100, 200, 500 कामं जे तुम्हाला दर आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे ते त्याची नोंद करून दादाच्या माध्यमातून जर खरोखर तुम्ही काही 25-50% काम सोडू शकले, 100% काम होत नाही. लोक कधी अशक्य कामही घेऊन येतात, पण जे काही व्यावहारिक काम आहे ते सोडवण्याचं जर काम केलं तर नक्की त्याचा फायदा पक्षाला मिळेल आणि पक्षाची ताकद वाढेल. म्हणून आपण या वास्तूच्या एक सर्व्हिस ओरिएंटेड आणि आधुनिक पद्धतीनं तुम्ही त्याची रेकॉर्ड ठेवा, कम्प्युटरमध्ये एक यादी तयार करा, प्रिंटआउट काढा आणि दादाच्या ऑफिसला, आणि मला असं माहीत आहे की दादानी इथे ऑफिसमध्ये स्टाफ हा वेगळा इथे पुण्यासाठी ठेवलेला आहे. हां, तर ते स्टाफला त्याचा उपयोग करून बरोबर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकते.
आज आपण या सगळ्या महानुभावाचा इथे आपण आदर करतो, नमन करतो. शिव शाहू फुले आंबेडकर ही आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख आहे, ही आपली ताकद आहे आणि या आदर्शावरच आपल्याला चालायचं आहे. दादांनी अनेक वेळा त्यांचा मत व्यक्त केलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून. सुनील तटकरेजींनी की मी संसदेमध्ये किंवा आपल्या आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपले विचारधाराच्या जे काही उद्दिष्ट आहे हे सांगण्याचं काम केलं आणि त्या मला आजही आठवत आहे. ज्या दिवशी आम्ही पहिल्यांदा पंतप्रधानांना भेटलो, दादा आम्ही सुनील भाऊ आपण सगळेच होतो, त्यावेळीच आम्ही स्पष्ट केला होता की तुमची विचारधारा काही असेल आम्ही तुमच्या सोबत आहोत, 100% सोबत आहोत, पण आम्हाला शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर कायम राहायचं आहे आणि त्याच पद्धतीनं काम करायचं आहे ही आपण स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याबद्दल लोक गैरसमज करायचा प्रयत्न खूप करतात, आपल्याला बदनाम करण्याचं काम खूप करत आहे. पण एक मी तुम्हाला सांगतो की या विषयावर कधी तडजोड केली जाणार नाही. दादा आणि आम्ही सगळे लोक याच आदर्शावर चिन्हावर चालणारे लोक आहोत, एवढंच मी आपला सगळ्यांना मी सांगू इच्छितो. आज परत असा एक सुंदर वास्तूमध्ये आपला इथे प्रवेश झाला, त्याबद्दल तुमच्या पुण्याच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि आज आम्हाला सगळ्यांना इथे बोलवून या प्रसंगामध्ये सहभागी होण्याचा एक प्रसंग लाभला, त्याबद्दलही खूप खूप आभार, धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. कृपया सर्वांनी 2 मिनिटं सहकार्य करा. मी या ठिकाणी